उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय काढू आणि 22व्या अध्यायामधील जे 14 नंबरचं वचन आहे ते आपण वाचू. उत्पत्ती 22 आणि 14. आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव याह्वे इरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आणि या ठिकाणी एक पुरवठ्याचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून शास्त्रीचं पुस्तक येते 14व्या अध्याय 6व्या अध्याय 14 वचनामध्ये देखील त्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला भेटतं. क्षमेचं जे काही ठिकाण आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून हा अब्राहम जो देवाचा एक महान व्यक्ती आहे, त्या महान दासाच्या व्यवहारामध्ये, त्याच्या कृतीमध्ये, त्याच्या पारिवारिक प्रीतीमध्ये देवाला प्राधान्य असलेलं आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं स्तोत्रसंहिता 23 मध्ये की परमेश्वर हा उत्तम मेंढपाळ आहे. परमेश्वर हा उत्तम मेंढपाळ आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की कशा प्रकारे तो आपल्या मेंढराची काळजी घेतो. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस अब्राहम देवाचा दास देवाला यज्ञ करण्यासाठी गेलेला आहे, त्याने वेळ प्रभूसाठी दिलेला आहे, त्याने आपले काम बाजूला ठेवून आराधनेसाठी तो गेलेला आहे, त्याने सामग्री घेऊन तो गेलेला आहे. आणि ज्या मुलाला प्रभूने आराधनेमध्ये मागितलेला आहे त्याला देण्यासाठी तो गेलेला आहे. आणि हा आमच्यासाठी खूप मोठा किस्सा आहे आराधनेसाठी. कुटुंबामधील ऐक्य, कुटुंबामधून अर्पण, कुटुंबाच्या द्वारे अर्पणाच्या सर्व विधीमध्ये मदत करणे, या सर्व गोष्टी आपल्याला सारा देवाची महान दासी आणि अब्राहम देवाचा महान दास दोघा पती पत्नीच्या जीवनामध्ये पाहायला लागले. आणि म्हणून आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की असे महान वक्ते देवाने आपल्या डोळ्यासमोर देखील ठेवलेले आहेत, जे पती पत्नी प्रभूच्या सेवेमध्ये प्रभूच्या गौरवासाठी आपले जीवन देतात. आपण ऐकलेल्या गोष्टी, आपण पाहत असलेले देवाचे थोर दास, देवाच्या थोर दासी आणि आपल्या कृतीमध्ये त्याद्वारे होणारा बदल हे केवळ आमचं देव घडून आणतो. एका विश्वासणाऱ्याला ह्या आत्मिकतेप्रत नेण्यासाठी देव वचनाचा वापर करतो. देव त्या नवीन विश्वासणाऱ्यांसमोर एक परिपक्व दास ठेवतो. त्या जगामध्ये आम्ही प्रभूला पाहिलं नाही, परंतु प्रभूने स्वतः म्हटलं की न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य. आणि म्हणून ती धन्यता एका विश्वासणाऱ्याला मिळते की त्याच्याकडे पाहून, त्याच्या जीवनाकडे पाहून जे नवीन आहे, जे जग आहे ते ख्रिस्ताला अनुसरत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की अब्राहमाविषयी आपण ऐकतो, परंतु जे अब्राहमाचं उदाहरण आहे, किस्सा आहे, नमुना आहे, तो नमुना ज्यावेळेस आम्ही आचरणामध्ये आणतो त्यावेळेस जग आम्हाला पाहत असेल. आणि म्हणून प्रभू म्हणाला तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही मीठ आहात. आणि प्रभूने वेगवेगळ्या उपमा आपल्या भावा बहिणीला मंडळीतील प्रत्येकाला दिलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आनंद वाटतो की परमेश्वराने त्या ठिकाणी एदेन बागेतील जो त्याचं काम आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. एदेन बागेमध्ये आदाम हवा यांना प्रभूने बनवलं, तिथे ठेवलं, त्यांना सर्व प्रकारचे फळं खाण्यासाठी दिले, सर्व प्रकारचे पुरवठा प्रभूने त्या ठिकाणी केला. या ठिकाणी देखील प्रभूने त्याच्या अर्पणासाठी त्याच्या दासाला कोकरू पाहून दिलेला आहे. आणि म्हणून आपला देव किती महान आहे. एदेन बागेमध्ये बोललेल्या गोष्टी, अब्राहमाच्या जीवनामध्ये घडून आणलेल्या गोष्टी, त्याद्वारे देव विश्वसनीय आहे. आणि जो कोणी व्यक्ती या जगामध्ये त्याच्या विश्वसनीयतेवर अवलंबून राहतो तो या जगाला एक किस्सा होतो. जो व्यक्ती या जगामध्ये देवाच्या विश्वसनीयतेवर अवलंबून राहतो तो एक जगाला किस्सा होतो, तो एक विश्वासणाऱ्यांना देखील किस्सा होतो. आणि म्हणून आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा सगळ्यात मोठा किस्सा आहे. तो दररोज आपल्या पित्याचा ऐकायचा आणि पित्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तो परिश्रम करायचा, कठोर परिश्रम करायचा. तो मोठ्या पहाटे, तो मध्यरात्री, आणि तो प्रवासामध्ये, आणि तो उपाशी, आणि तो उन्हामध्ये,
तो थंडीमध्ये, तो गारठ्यामध्ये आपल्या पित्याच्या आज्ञा पालनाने तो भरलेला एक महान दास आपल्याला या जगामध्ये परमेश्वर पित्याने दाखवलेला आहे. पण जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, मग ते कृष्ण वर्तमान त्याचा 11वा अध्याय 28 ते 29 वचनामध्ये आपण वाचतो, माझे जो आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. ते धन्य लोक आहेत जे प्रभूचं झूक घेतात आणि शिकतात. या जगात घेण्यासारखं काही नाहीये. त्या जगामध्ये, या जगाला देवाचा पुरवठा आहे. पाऊस पडतो, धान्य उगतं, आहे का नाही? पाऊस पडतो, गवत उगतं, गवत जनावरांना खायला काम येतं, धान्य मनुष्यांना खायला काम येतं. ते जंगलातले पशु पक्षी प्राणी या सर्वांचा प्रतिपाळ करणारा आमचा देव आहे. आणि स्तोत्रामध्ये देखील आपण वाचतो की स्वर्गातला देव ज्यावेळेस आपले मुठी खोलतो, त्या समुद्रामध्ये टाकतो, त्यावेळेस ते मासे खातात, ते वर पाहत असतात प्रभूकडे. आणि म्हणून बायबलमध्ये दाखवलेलं आहे की एका दासाचे डोळे आपल्या धन्याकडे लागलेले असतात. एका दासाचं अंतकरण जाणणारा त्याचा धनी असतो. आमचा जो देव आहे तो आमचा देव आहे, तो आमचा देवच नव्हे तर तो आमचा मालक आहे. आम्ही त्याच्या आज्ञा पालनासाठी स्वतःला दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्या आज्ञा पालनासाठी स्वतःला देऊन टाकतो, त्यावेळेस त्या पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावाल्या आहेत. आम्हाला एक चांगलं काम देणं त्याचं काम आहे, आम्हाला एक चांगली पत्नी देणं त्याचं काम आहे, आम्हाला सुंदर लेकरं देणं त्याचं काम आहे, आमचे लेकरं प्रभूमध्ये वाढावे त्याचं काम आहे. तो करतो. आम्ही त्याच्यावर त्या विश्वासाने पुढे गेलं पाहिजे. आम्ही त्या विश्वासाने त्याच्यावर टाकून दिलं पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतात की मिनमिनती वाद तो विसू देत नाही. आणि चेपायला आलेला, मोडायला आलेला जो काही विश्वास आहे आमचा, मोडका तोडका विश्वास आमचा, तो तुटू देत नाही. आणि म्हणून प्रभू म्हणतो, माझा नीतिमान विश्वासाने जगेल. अब्राहम याच्या जीवनामधून तो विश्वास देवबापाने आपल्याला दाखवलेला आहे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 23 मध्ये देवाचा दास म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ आहे. एक राजाला काय पुरवठा करत असेल प्रभू? त्याच्या आत्मिक जीवनासाठी आत्मिक अन्न. जगातल्या सर्व गोष्टी जगात आहेत, तो स्वर्गातल्या गोष्टी देव मानवाला देतो. स्वर्गातल्या गोष्टी देव मनुष्यांना देतो, त्याच्या भक्तांना देतो, त्याचा अनुभव तो देतो. तो देव जे देतो ते जग देत नाही, आणि जे जग देतं ते देव, त्यामध्ये देखील देवाचा हात आहे. आमचा देव आम्हाला उत्तम प्रकारचं आयुष्य देतो. आम्हाला आयुष्य देणारा आमचा देव आहे. आम्हाला आरोग्य देणारा आमचा देव आहे. आम्हाला बरकत देणारा आमचा देव आहे. आमच्या मुखामध्ये चांगले शब्द घालणारा आमचा देव आहे. आमचे विचार शुद्ध ठेवणारा आमचा देव आहे. आमचा देव हा आगापे प्रीतीने आम्हाला भरणारा आमचा देव आहे. त्या देवामध्ये आपण ज्यावेळेस वाढतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपण मत्तई कृष्ण वर्तमान आहे 6वा अध्याय काढतो, मत्तई 6 आणि त्याचे 31 पासून 34 पर्यंत वचन आपण वाचतो. मत्तई 6वा अध्याय सर्वांच्या परिचयाचे वचने आहेत. मत्तई 6:31 पासून मी वाचतो. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळण्याची धडपड परराष्ट्रीय लोक, म्हणजे देवावर विश्वास न ठेवणारे लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. जास्त उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. आमच्या देवाकडून आम्हाला उद्याच्या दिवसासाठी जे दुःख भेटणार आहे त्याची आम्ही अपेक्षा केली पाहिजे. प्रभूच्या इच्छेमध्ये आमच्या जीवनामध्ये उद्या काय ठेवलेलं आहे, प्रभू कोणती सेवा ठेवलेली आहे, काय धावपळ उद्या आमच्या जीवनामध्ये प्रभूने ठेवलेली आहे. जो मनुष्य सुखाची अपेक्षा करतो त्याच्या हातामध्ये दुःख पडतं प्रयास, परंतु जो सेवेसाठी, प्रभूसाठी, मंडळीसाठी, प्रभूच्या लोकांसाठी, प्रभूच्या वचनामध्ये सुखासाठी प्रभूच्या मागे धावणारे लोक आज जगामध्ये किती आहेत. सुख, समाधान आणि आशीर्वादाच्या मागे पळणारे लोक आज किती आहेत. परंतु प्रभू म्हणतो, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. प्रभू हा दुःखामध्ये घडवतो माणसाला. देव काय करतो? आमच्या दुःखामध्ये आम्हाला घडवतो, आमच्या दुःखामध्ये आम्हाला नम्र करतो, आमच्या परिस्थितीमध्ये आम्हाला नम्र ठेवतो. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं, उद्याची चिंता करू नका. आजचा जो दिवस आहे
तन मन धन आपला वेळ आपलं सर्व खर्च करून त्याचं काम करा. प्रभूने आपल्याला विश्वासू कारभारी ठेवलेला आहे. विश्वासू कारभारी त्याच्या घरासाठी नेमलेले आपण आहोत. त्याच्या घराची उत्कंठा ज्या व्यक्तीला लागते तो व्यक्ती धन्य आहे. त्याच्या घरामधल्या उणिवा, त्याच्या घरामधील दुःख, त्याच्या घरामधील आक्रोश, त्याच्या घरामधील ज्या विश्वासणाऱ्या भावा बहिणींच्या जीवनामध्ये ज्या आलेल्या समस्या आहेत त्याच्या वेळेस मी माझ्यावर घेतो, त्यावेळेस माझ्या देवाला आनंद, त्यावेळेस माझा देव खुश होतो. आमच्या वाट्यात असलेला आनंद बाजूला ठेवून आम्ही दुसऱ्यांच्या जीवनातील दुःख ज्यावेळेस स्वीकारतो त्यावेळेस देव त्या थोड्या आयुष्यामध्ये भरपूर आयुष्याचं सुख देतो. भरपूर आयुष्य जगून जर त्या जीवनामध्ये दुःख आहे, कष्ट आहे, दगदग आहे, रडणं आहे, त्यापेक्षा थोडंसं आयुष्य जे सुख प्रभूने दिले ते सुख बाजूला ठेवून जे भाऊ बहीण दुःखामध्ये आहेत, ज्या परिस्थितीमध्ये त्यांना माझी गरज आहे, त्यांच्या अपेक्षे पलीकडे प्रभूच्या आज्ञेने प्रभूच्या प्रीतीने त्यांच्या सोबत शेवटपर्यंत राहणं हे आमचं काम आहे. म्हणून आमच्या विश्वासणाऱ्या भावा बहिणींच्या जीवनामध्ये प्रभू एकच गोष्ट पाहू इच्छित आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की आपण नीतिमत्व मिळवण्यास झटलं पाहिजे, झटापट केली पाहिजे. तिमोथेच्या पत्रामध्ये देवाचा दास म्हणतो की मल्लयुद्ध या जगापुरतं मर्यादित आहे, परंतु आत्मिक कसरत चांगल्या सेवेची संधी मिळाल्यानंतर ज्यावेळेस आपण पूर्ण सामर्थ्य पूर्ण वेळ खर्च करून त्यासाठी लागेल ती खटापट करून ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस देवाला आनंद होतो. देवाच्या सेवेसाठी झटणं, 1 घंट्याच्या सेवेसाठी ज्यावेळेस आपण 2 घंटे जातो, 2 घंटे वापस आपले ज्यावेळेस 6-7 घंटेच्या सेवेमध्ये जातात आणि ज्यावेळेस तो थकवा येतो आणि ज्यावेळेस घरी येऊन आपण प्रभूला म्हणतो, प्रभू मी केवळ माती आहे, मी केवळ राख आहे, धूळ आहे, तू आकार दिलेला एक बेआकार आजपण धोंडा आहे, तू दिलेली सेवा तू करण्यास तू कृपा पुरवलीस, तुला धन्यवाद. जीवातला थकवा निघून जा. प्रभू नवीन एक सेवा देतो, नवीन दिवस, नवीन सेवा. किती अद्भुत आमचा देव आहे. आणि देवाची इच्छा आहे का आम्ही ह्या जगातल्या राज्यामध्ये गुंतू नये. देवाची इच्छा आहे काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे. जगामध्ये आम्ही स्पर्धा करू नये. सलमोन राजा आपल्याला सांगतो हे सगळं चढाओढीने होत असतं. ही सगळी चढाओढ आहे. त्याच्याकडे आहे, माझ्याकडे पाहिजे, त्याच्याकडे आहे, माझ्याकडे पाहिजे. त्या मंडळीत ह्या गोष्टी आहे, आपल्या मंडळीत त्या गोष्टी पाहिजे. त्या सेवकाकडे ह्या गोष्टी आहे, आपल्याकडे त्या गोष्टी पाहिजे. त्या बंधूच्या ह्या गोष्टी आहेत, आपल्याला ह्या गोष्टी पाहिजे. आपल्याला हे पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीसाठी प्रार्थना करा. मी देखील माझ्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यासाठी मी देवाच्या दासांना देखील सांगतो की अंकल माझ्यासाठी प्रार्थना करा, प्रभूने माझ्या ह्या गरजा भागवाव्या. मी नम्रपणे प्रभूला सांगतो की प्रभू तुझ्या गौरवासाठी दे. आमच्या गरजा आम्ही ज्यावेळेस प्रभूला सांगतो त्यावेळेस त्याला देखील आनंद होतो आणि ज्यावेळेस ती खरी गरज असते त्यावेळेस प्रभू. आणि म्हणून आम्ही चिंता करत बसण्याची गरज नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं का आम्ही जगातली चिंता करू नये तर स्वर्गातल्या राज्याची चिंता करावी. स्वर्गातल्या राज्याचा जो भार माझ्या खांद्यावर प्रभूने ठेवलाय ना, ते भार वाहण्यासाठी मी आपलं जीवन त्याच्या हातात सोपून दिलं पाहिजे. तो भार वाहण्यासाठी त्याने मला जे निवडलेला आहे त्या निवडीमध्ये जो राजा होता नबुकदनेस्सर, त्या राजाच्या मनामध्ये एक प्रश्न आला, एक विचार आला की हे सगळं मी बनवलेलं आहे. हे कोणी बनवलंय? मी बनवलेलं आहे. मी ज्यावेळेस माणसाच्या मनात येतो त्यावेळेस त्या व्यक्तीवर कधी देखील कृपा करतो. देव कधी कोणाचा उघड उघड न्याय करत नाही. देव कधी कोणाचा अपमान करावा असा देवाचा विचार हेतू उद्देश नसतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाची एकच इच्छा असते की आम्ही ज्या उद्देशासाठी त्याने आम्हाला निवडलेला आहे तो उद्देश आम्ही समजून घ्यावा. योना आपल्या जीवनामध्ये देवाचा उद्देश समजू शकला नाही. त्याला त्या समुद्रात फेकून देण्यात आलं. त्या समुद्रामधून त्याला त्या माशाने गिळलं आणि शेवटच्या क्षणी त्याच्या आतून आवाज आला की परमेश्वर हा काय आहे? सर्वशक्तिमान आहे. आणि मग तो म्हणाला की दयाघणाला सोडणं हे किती भयंकर पाप. दयाघणाच्या आज्ञा पालन करण्यासाठी तो तयार झाला आणि तयार झाल्यानंतर देखील दोनदा प्रभू त्याच्याशी बोलला, योना तुला राग येणं ठीक आहे का? योना त्या लोकांना मी वाचवलं म्हणून तुला राग येणं ठीक आहे? योना
ती वेल जळाली, वेलचं आयुष्य संपलं, त्यावरून तू रागावं हे योग्य आहे का? आमचं प्रभू किती नम्र स्वराने बोलतो, किती प्रीतीने त्याचे शब्द आमच्या कानावर पडतात. मी तुला निवडलेला आहे, तुझे करत आहे ते योग्य आहे का? आपण जर पाय माघारी घेतला तर प्रभू पुन्हा चुकलेल्या क्षणी सांगतो, योग्य आहे का आपण पाय माघारी घेतो? आपण जेव्हा चुकतो, मी चुकतो, आपण चुकीचे मनुष्य आहोत, आपण चुकतो. प्रभू रागाने बोलत नाही आपल्याशी. प्रभू सांगतो, मी तुला निवडलंय, मानाचं पात्र केलंय. हे जे बोललास हे योग्य आहे का? तुझे चाललास ते योग्य आहे का? तुझी ते बसलास ते योग्य आहे का? माझ्या भक्ता, माझ्या दासा, योग्य आहे का? योहान वर्तमान याचा 9 अध्याय 31 वचनामध्ये आपण वाचतो, तर देव आपल्या भक्ताची कदर करतो. त्याच्या वाणीकडे त्याचे कान असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की स्वर्गीय पित्याची इच्छा आहे का आम्ही राज्यासाठी जगावं. जगातल्या सगळ्या गोष्टी तो आम्हाला देईल, किंवा नाही दिल्या तरी चालेल. तो जसा रिक्त झाला, रिकामा झाला, शून्य झाला, त्या अवस्थेमध्ये विश्वासू राहून, पवित्र राहून, आगापे प्रीतीने सेवा पुढे पुढे आम्ही न्यावी, अशी आमच्या देवाची आमच्या बाबतीत वैयक्तिकरित्या प्रत्येकासाठी ती इच्छा आहे. आणि म्हणून निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण जातो, त्या ठिकाणी देखील एक पुरवठा देवाने आपल्या लोकांचा केलेला आहे. त्या अध्यायामध्ये आपण वाचतो, निर्गम 16:17 आणि 18 मध्ये काय वाचतो? ज्यांनी जास्तच गोळा केले त्यांचे जास्त भरले नाही, परंतु ज्यांनी कमी गोळा केले होते त्यांचं कमी देखील भरलं नाही. चांगला देव आहे, तर देवाला आम्ही काय करावं? सल्यूट करावा, आहे की नाही? या जगामध्ये या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, 17 वचन मी वाचतो, 18 वाचतो, म्हणजे आपला वेळ वाचतो. त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याच्या अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमीही भरले नाही. आमचा देव कसा आहे? आणि म्हणून देवाच्या वचनात देवाच्या दासाने सांगितलेलं आहे की चित्त समाधानासह प्रभूची सेवा हा प्रभूकडून मिळालेला एक लाभ आम्हाला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की जे फार दगदग करतात ते 2 वेळ जेवतात, 4 वेळ जेवतात, सांगतात नाही आपल्याला कोण किती वेळ जेवण करतो. पोटामध्ये जेवढं पाहिजे त्याची तेवढीच गरज आहे आपल्याला. आम्ही निरवणं झाल्यापासून 2023 मध्ये आमच्या देवाने प्रभूच्या कृपेने सेवेसाठी प्रभूने नेमलं. आतापर्यंत आम्ही कधी धान्य जास्त भरलं नव्हतं, परंतु एक व्यक्ती आहे आमच्या गावामध्ये, तो म्हणाला की ही बाजरी जी आहे खूप छान आहे, चांगली आहे, आणि ही चांगली बाजरी बिना खत टाकल्याची आहे, फक्त पावसावरली आहे. आणि तो व्यक्ती म्हणाला, मी ही बाजरी 170 रुपये झाडा विकतो, पण तुमच्यासाठी मी 140 न देतो. मी म्हटलं किती आहे? ते म्हणे मला 5 धडे बाजरी विकायची आहे. तर ठीक आहे, देऊ लागले. आम्ही ती बाजरी घेतली, 5 धडे, त्याला पैसे दिले. माझ्या आयुष्यामध्ये मला आठवत नाही, परंतु मी 100% सांगतो का 5 धड्यापेक्षा जास्त धान्य आम्ही कधी होऊन भरलं नाही. का? आमचा प्रभू हा काय आहे? पुरवठा करणारा प्रभू आहे. आम्हाला काय गरज नाही आमच्यासाठी कुठं पुरवठा करायची. आमचा प्रभू हा आमच्यासाठी उपलब्ध आहे. तो म्हणतो की ज्या दिवसाचे चूक त्या दिवसाला उद्या जर आम्ही आमच्या प्रभूची इच्छा असेल तर आम्ही राहायला तयार. का? कारण तो ते काम आमच्या भल्यासाठी करत, आमच्या आत्मिक जीवनासाठी तो ते कार्य करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, ज्यांनी फार गोळा केले होते त्यांचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडा गोळा केले होते त्यांचेही कमी भरले नाही. आमचा देव जे कमी कष्ट करणारे आहेत जगामध्ये, परंतु जे प्रभूमध्ये कष्ट करतात त्यांच्या बाजूने आहे. जगामध्ये कष्ट करणारे कष्ट करून 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 काय होतात? थकून जातात, तेवढंच भेटतं फळ. पण जे प्रभूला संतुष्ट करतात, प्रभूच्या स्वाधीन असतात, प्रभूच्या इच्छाप्रमाणे वागतात, प्रभूचं मन जाणून आपलं जीवन उपयोगी पात्र त्याच्या हातामध्ये जीवन जगतात, जगातल्या उणीवा, जगातल्या चिंता
जगातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर टाकून निवांत पेत्र कसं त्या जेलखान्यामध्ये झोपला होता, शांत असतात. प्रभू त्यांच्यासाठी रात्रभर काय करतो, काम करतो. रात्रभर तू काय करतो. हो ना. दुसरा दिवस चांगल्या प्रकारे ते आपल्या लोकांना, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आपण त्या ठिकाणी वाचलं की ज्यांनी जास्त गोळा केले त्यांचे जास्त भरले, ज्यांनी थोडा गोळा केले त्यांचे देखील थोडे भरले नाही. म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊ. आमचा प्रभू हा पुरवठा करणारा आहे. न दिसणाऱ्या गोष्टीपासून ज्याने विश्व बनवले, तो आमच्या परिवाराच्या गरजांसाठी, आमच्या परिवाराच्या सर्व गोष्टीसाठी पुरवठा करणार नाही, 100% करेल. म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊ. आमच्या प्रभूच्या पाठीमागे चालू. शेवट करत असताना आपण इब्री लोकांस पत्र 13 अध्याय आणि त्याचं 5वं वचन वाचतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. म्हणून आपण या वचनाच्या द्वारे प्रभूला धन्यवाद देऊ.